नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 2 इतिहास आणि काल संकल्पना। विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या भागात भाग 1 मध्ये पाठ क्रमांक 2 मधील काळाची विभागणी आणि कालरेषा, नंतर दुसरा मुद्दा कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती या दोन मुद्द्यांचा अभ्यास केला। आज आपण इतिहासाची काल विभागणी आणि दुसरा मुद्दा कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती या दोन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। तर आपण आता पहिला मुद्दा घेऊया, इतिहासाची काल विभागणी। प्रथमतः या मुद्द्याचा अभ्यास करूया। तर इतिहासाची काल विभागणी का करावी लागली हे आपण आज बघणार आहोत। आता बघा, इतिहास म्हणजे काय हे आपण बघितलेच की इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे। मग भूतकाळ म्हणजे काय? तर भूतकाळ म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा काळ। तो काळ भूतकाळात जमा झालेला असतो। आता याचे उदाहरण बघायचे झाले म्हणजे घडून गेलेल्या घटनांचे उदाहरण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा घडून गेलेला काळ आहे। आता आहे का छत्रपतींचे राज्य? नाही, पूर्वी होते। मग त्या घटनांची माहिती आता आपल्याला कुठे मिळते? इतिहासात। मग मला सांगा, इतिहासाची सुरुवात कधी झाली असणार? विचार करा, जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासून इतिहासाची गणना केली जाते मुलांनो। आता पृथ्वीची उत्पत्ती ही कधी झाली असणार? तर सूर्यमालेची उत्पत्ती झाली तेव्हाच। आता सूर्यमाला या चित्रामध्ये आपल्याला ही जी दिसते आहे ती आहे सूर्यमाला। या सूर्यमालेचं बारकाईने आपण निरीक्षण करूया। सूर्यमालेमध्ये आपल्याला हे छोटे छोटे जे दिसत आहेत गोल ते ग्रह आहेत आणि या छोट्या छोट्या गोलांमध्येच एक गोल दिसतो आहे। या ठिकाणी हा जो गोल आहे याचं नाव आहे पृथ्वी। या पृथ्वीची उत्पत्ती झाली म्हणजे ज्या वेळेला सूर्यमालेची उत्पत्ती झाली तेव्हाच पृथ्वीची उत्पत्ती झाली। कारण आपल्या सूर्यमालेतील हा एक ग्रह आहे, तो म्हणजे पृथ्वी। तर सूर्यमालेची उत्पत्ती केव्हा झाली? ती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली। हा प्रश्न आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा यात विचारला जाऊ शकतो। म्हणून लक्षात ठेवा की पृथ्वी ही 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली। मग आता पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षाचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही। मग याला सोपे करण्यासाठी हा काळ टप्प्याटप्प्याने समजावून घेतला पाहिजे। म्हणूनच इतिहासाची काल विभागणी केली जाते। आता आपण इतिहासाची काल विभागणी कशी करतात हे बघूया। आता त्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे मांडलेले आहेत। बघा, या ठिकाणी आपल्याला हे 2 टप्पे दिसत आहेत। एक प्रागैतिहासिक काळ, दुसरा ऐतिहासिक काळ, असे हे काल विभागणीचे 2 टप्पे। हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की इतिहासाची काळ विभागणी कोणत्या टप्प्यात केली जाते? म्हणून ह्या
2 टप्प्यांची नावे आपण लक्षात घ्यायची आहेत. पहिला जो टप्पा आहे काल विभागणीचा प्रागैतिहासिक काळ, हा काळ ज्या काळांचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही, ज्या काळांचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही त्या काळाला काय म्हणतात? प्रागैतिहासिक काळ. आता प्राक आणि इतिहास यांची संधी तयार होऊन प्रागैतिहासिक काळ हा शब्द बनला आहे आणि प्राक म्हणजे पूर्वीचा असा त्याचा अर्थ होतो. आता त्यानंतर बघूया दुसरा टप्पा काल विभागणीचा ऐतिहासिक काळ. याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, ऐतिहासिक काळ म्हणजे काय? कोणता काळ? ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो. म्हणजे काही लेखी पुरावे पुरातन काळात जे सापडलेले असतात तो लिखित पुरावा उपलब्ध होतो, त्या काळाला म्हणतात ऐतिहासिक काळ. अशा प्रकारे प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक, प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक या 2 टप्प्यांमध्ये काळाची विभागणी केली जाते. अशा प्रकारे इतिहासाचा काल विभागणी हा मुद्दा आपण अभ्यासला. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया, तो आहे कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. आता कालगणना व कालगणनेच्या विविध पद्धती आपण पाहिल्या. तर उदाहरणार्थ इसवी सन ही कालगणनेची एक पद्धत, त्यावर आपली दिनदर्शिका ही आधारलेली आहे. मग यामध्ये आजचा वार कोणता किंवा तिथी कोणती, तारीख काय आहे हे आपण बघतो. त्यासाठी आपण दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरचा वापर करतो. बघा, आपल्या सर्वांच्या घरात कॅलेंडर असते की नाही? त्याला मराठीत काय म्हणतो आपण? दिनदर्शिका. त्या दिनदर्शिकेद्वारे आपण तारीख, वार ह्या सर्व गोष्टी बघत असतो, महिना. मग कालगणना करणे आपल्याला सोपे जाते. तर कॅलेंडरची मदत घेऊन आपण ठरवतो की आजची तारीख ही कालची तारीख ती होती. तसेच चालू महिना बघतो. उदाहरणार्थ बघा, हा जुलै महिना आहे. याआधी मग आपण पान उलटून बघितल्यावर कळते की जून महिना होता. तसंच त्याचा पुढचा महिना बघितला तर ऑगस्ट आहे. जुलैच्या पुढचा कोणता महिना आहे? ऑगस्ट. हे आपण सहज पाहू शकतो. कशाद्वारे? दिनदर्शिकेद्वारे. तर बऱ्याच वेळा आपण काही हिशोब लावत असतो, तेव्हा आपल्याला किती सोपे जाते की आज 10 तारीख आहे, तर मागच्या महिन्याच्या 20 तारखेला मी खरेदी केली, परंतु पुढच्या महिन्याच्या या तारखेला मला खरेदी करायची आहे. थोडक्यात आपण कालगणनेच्या या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. मग ही कालगणना करताना आपण पाहिलेच की आपण इतिहासाचा काळ इसवी सन वरून ठरवतो. मग फार पूर्वी घडलेल्या घटना म्हणजेच प्रागैतिहासिक काळातील घटनांचा काळ आपण कसा ठरवतो हे आपण बघू. बऱ्याच घटनांची माहिती मिळवण्यासाठी आपण जमिनीत गाडले गेलेल्या पुराव्यांचा आधार घेतो. आता काही वेळेला भूकंप, नंतर महापूर वगैरे अशा नैसर्गिक आपत्ती येत असतात आणि त्यामुळे काही घटक हे जमिनीत गाडले जातात आणि मग ते कालांतराने उत्खनन केल्यानंतर ते जमिनीत गाडलेले पुरावे हे सापडत असतात. मग जमिनीत गाडले गेलेल्या पुराव्यांच्या आधारे आपण घटनांची माहिती मिळवतो.
पूर्वीचे जे काही वास्तू, बहुधा वस्तू, या काळाच्या ओघाने जमिनीखाली पुरले जातात आणि मग तेच आपण उत्खनन करून प्राप्त करू शकतो व या वास्तू किंवा वस्तूंच्या अवशेषांच्या मदतीने आपण कालगणना करू शकतो. आता ते कसे, तर ऐका. जमिनीखाली मातीचे एकावर एक असे अनेक थर असतात. मग हा एक एक थर कुठल्या कालखंडाचा आहे किंवा थरांमध्ये मिळालेल्या अवशेषांचा कोणता कालखंड आहे हे शोधता येते. यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. हा जो कालखंड असणार हा निश्चितपणे या अमुक तारखेपासून या तारखेपर्यंत अशा स्वरूपात सांगता येत नाही, परंतु आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते. अशाच पद्धतीने काल मापनाच्या पद्धती असे म्हटले जाते. आता कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धती वापरतात हे आपण बघूया. पहिली पद्धत आहे कर्ब 14 विश्लेषण. दुसरी काष्ठवलयांचे विश्लेषण. अशा या दोन पद्धती आहेत. कर्ब 14 विश्लेषण मध्ये जंतूंच्या व वनस्पतींच्या साह्याने काळाची निश्चिती केली जाते. ही पद्धत विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधली. या ठिकाणी स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते हे आहे विलार्ड लिबी आणि त्यांनी शोधलेली जी पद्धत आहे ती म्हणजे कर्ब 14 विश्लेषण. अशा पद्धतीने या दोन वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात. आता बघा, काल मापनाच्या आधाराने अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. तर उदाहरणार्थ एखादे मातीची भांडी कोणकोणती असतात? माठ, खापर, रांजण वगैरे हे आपल्याला परिचित आहेत. तर 5000 वर्षापूर्वीचे मातीचे भांडे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला. तर असे म्हणता येते की त्या भांड्यांचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे असे सांगता येते. तर अवशेष म्हणजे काय? तर अवशेष म्हणजे उरलेला भाग, एखाद्या वस्तूचा, जीवाचा उरलेला भाग. बघा, आपल्याला एखाद्या संस्कृतीचा काळ जर सांगायचा असेल तर कालमापनाच्या आधारे त्या वस्तूचे अवशेष ज्या थरात सापडले ते थर या आधारे सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, बघा, याआधी आपण कालमापनाच्या ज्या दोन वैज्ञानिक पद्धतींचा अभ्यास केला त्याचं थोडक्यात विश्लेषण आपण या ठिकाणी समजून घेऊया की नक्की त्या दोन पद्धतीचा अर्थ काय आहे. पहिली पद्धत आहे कर्ब 14 आणि दुसरी आहे काष्ठवलय. ह्या दोन वैज्ञानिक पद्धती ज्या आहेत त्यांचा अर्थ समजून घेऊया. तर कर्ब 14 ही पद्धत विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधून काढली. याचा वापर करून आपण 60,000 वर्षापूर्वीच्या प्राचीन वस्तूचे वय ठरवू शकतो. हे कसे करतात ते पाहूया. आपल्या सजीवांच्या शरीरात कर्ब 14 हा एक वायू असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर आपल्या अवशेषातून हा कर्ब 14 वायू घटत जातो, म्हणजे कमी कमी होत जातो. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादींमध्ये हा वायू किती शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजतात.
आणि त्याच्या आधारे वस्तूचे वय निश्चित होते. या वैज्ञानिक पद्धतीस कर्ब-14 पद्धती म्हटले जाते. कालमापनाच्या इतर पद्धतीपेक्षा कर्ब-14 पद्धत जास्त उपयोगात येते. या पद्धतीद्वारे मिळालेल्या वस्तूशी निगडीत संस्कृतीचा शोध घेऊन त्यांना एक रेखीक कालरेषेत इतिहासात दाखवले जाते. आता दुसरं बघा, काष्ठवलय. तर ज्या वेळेला झाडाची वाढ होत असते तर ती वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते. ही वलये मोजली असता झाडाचे वय मोजता येते. लाकडी वस्तूचे वय मोजण्यासाठी म्हणजे जे एखादं लाकूड असेल तर ते किती जुनं आहे, म्हणजे त्याचं वय मोजायचं, म्हणजे ते किती जुनं आहे हे शोधायचं. तर त्या लाकडी वस्तूचे वय मोजण्यासाठी त्याची मदत होते. या पद्धतीला काष्ठवलय कालमापन पद्धती म्हणतात. अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक 2 आणि त्या पाठ क्रमांक 2 मधील समाविष्ट 4 मुद्द्यांचा अभ्यास केला. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये स्वाध्याय समजून घेणार आहोत. धन्यवाद.